सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले होते। त्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना अनुदान देण्यात आले। दरम्यान प्रभाग क्रमांक 21 येथील किती लोकांना या अनुदानाचा लाभ मिळाला या संदर्भात अधिक माहिती माजी नगरसेविका वाहिदा शेख तसेच ज्येष्ठ समाजसेवक नूरुद्दीन मुल्ला यांनी दिली आहे। बारिश के पानी की वजह से बारिश का पानी गिरने से लोगों को जो तकलीफ हुई तो बारिश की वजह से तो वो लोगों को जो हम तलाटी की तरफ से पंचनामे करने को लगे और पहलवान के से बोलकर उन्होंने हमारे को आदेश दिए कि तुम सब घूमकर जो तलाटी को लेकर तुम पंचनामे वगैरह करवाएगा। तो पंचनामे कर ब्रह्मनगर, गजानन नगर, साईनाथ नगर, रविपीर हम सब जने मिलकर पंचनामे कर जो शासन की तरफ से जो उनको मिले हैं पैसे 10-10 हज़ार रुपये उनके खाते में जमा किए हैं और जो किट भी दिए हैं उन लोगों को जिनके तरफ से। तो ये जो है बारिश के पानी की वजह से लोगों की जितनी तकलीफ हुई जो उनकी तकलीफ देखकर हम लोग जो मेहनत करकर उनको जो उनका ये दिलाए है हम लोग तो 10-10 हज़ार उनको मिले और उनको अनुदान भी उनको ये मिल जाए। थैमान घातलं होतं आणि अनेक लोकांची घरं उद्ध्वस्त झाली, संसार उद्ध्वस्त झाले, शेतकऱ्यांची मातीसह वाहून गेली। अशा प्रकारचं संकट सोलापूर जिल्ह्यावर शहरावर आलं होतं। त्याचप्रमाणे आमच्या प्रभाग 21 मध्ये आंबेडकर नगर असेल, ब्रह्मदेव नगर असेल, टिळक नगरचा काही भाग असेल, गजानन नगर असेल, दैवीपीर झोपडपट्टी असेल, अशा नगरामध्ये ड्रेनेजची व्यवस्था नियोजन व्यवस्थित नसल्यामुळं आणि गटारीचं पाणी आणि ड्रेनेजचं पाणी हे बॅकवॉटर आर्किटेक्चर कलर इवेंदर हॉस्पिटलपासून चोकअप होऊन वापस पाणी मेजॉरिटी घरामध्ये घुसलं होतं। आणि आम्ही प्रशासनाला, उत्तरच्या तहसीलदारांना, झोनच्या अधिकाऱ्यांना, कलेक्टरांना अशा प्रकारचे आम्ही वेळोवेळी त्यांना फोन केला आणि झोनच्या माध्यमातून कार्यसम्राट नगरसेवक तौफिक पहलवान यांच्या नेतृत्वाखाली वैदा मॅडम असतील, आम्ही सर्व कार्यकर्ते असो तर मेजॉरिटी आपण तो गटारीचं पाणी सप्लाय करून लोकांना ती वाट दिली। मात्र त्यामुळं अनेकांच्या घरातली संसार उपयोगी वस्तू होत्या, त्याच्यामध्ये डाळ असेल, तांदूळ असेल, गहू असेल, कपडे असेल, त्यांच्या घरात मेजॉरिटी नुकसान झालं होतं। आणि आम्ही तहसीलदारांना विनंती केली, झोनच्या अधिकाऱ्यांना विनंती केली की बाबा या लोकांना आपण कमीत कमी 10,000चं अनुदान दिलं पाहिजे आणि त्यांना अन्नधान्य देखील दिलं पाहिजे। आणि त्याला अनुसरून कलेक्टरांनी आदेश दिला आणि तहसीलदार असतील, आमच्या झोनच्या अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही पंचनामे केले। दैवीपीर झोपडपट्टीमधल्या 56 घरामध्ये मेजॉरिटी घरामध्ये पाणी घुसलं होतं आणि 6 घरांची पडझड झाली होती। अशा सगळ्या घरांची आम्ही तौफिक पहलवान, मी आणि समस्त वैदा मॅडम असतील, आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून त्या प्रकारे त्या अधिकाऱ्यांना घेऊन पंचनामे केले आणि 56 लोकांना तिथल्या दैवीपीर झोपडपट्टीच्या 10,000 प्रमाणे सगळ्यांना चेक मिळालेला आहे। आणि आता दिवाळीच्या सणामध्ये 25 किलो वजनापर्यंतचे जे म्हणजे त्याच्यामध्ये तांदूळ आहे, गहू आहे, गव्हाचं पीठ आहे, तेल आहे, डाळ आहे, कंगवा आहे, ब्रश आहे, कोलगेट आहे, हे जे किट आहे ते शासनाकडून त्यांना आम्ही अवेलेबल करून दिलेलं आहे। त्याच पद्धतीनं आमच्या वैदा मॅडम यांच्या माध्यमातून आंबेडकर नगरचा भाग, ब्रह्मदेव नगरचा भाग, गजानन नगरचा भाग या भागामध्ये मॅडमने देखील स्वतः तो पाठपुरावा केला, अधिकाऱ्यांना घेतलं, पंचनामे केले आणि साधारणतः त्याही ठिकाणी 101 लोकांना किट देण्याचं काम आमच्या वैदा मॅडमने त्या ठिकाणी केलेलं आहे। तर निश्चितपणे तौफिक पहलवान यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग 21 मध्ये जिथे संकट आलं होतं त्या संकटाला आपण सामोरं जाण्याचं काम निश्चितपणे केलेलं आहे आणि त्या सगळ्या लोकांना आपण लाभ मिळवून दिलेला आहे। स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर। फॅमिलीसाठी खास सोय, पार्सलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, दुसरी शाखा मुस्लिम पाशापेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।